एक राजकीय प्रश्न आहे. अंजली दमाने यांनी एक दावा केलेला आहे की सीडीआर एआय खराच विषयी जो सीडीआर आहे तो एआयच्या माध्यमातून नावे काढतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 वेळा कॉल केलेला असे सांगितलं. हे बघा, तो तपासाचा भाग आहे आणि तपासामध्ये सगळं येईल. मला तरी असं वाटतं की तपास होईपर्यंत कोण काय म्हणतं याच्यापेक्षा तपासाला सगळ्यात महत्व आहे आणि तपास झाल्यानंतर बघूया. बारामतीचं आपण पाहिलं तर पोटनिवडणुकीसाठी आता ठाकरे गटाला देखील त्यांनी फोन केलेला, मात्र त्यांच्याकडनं अजून आउटपुट काय निघालं नाही. बिनविरोध निवडणूक व्हावी अशी सगळ्यांची मागणी. जनरली कोणी अचानक मृत्यूमुखी पडला तर मग पक्षाचा विचार न करता सहानुभूती म्हणून बिनविरोध करावा असा सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि मला तरी असं वाटतं की अजून निवडणुकीच्या माघारीला उमेदवारीला वेळ आहे. पक्ष जसे त्याच्या पातळीवर निर्णय घेतील, पण ज्याची मनात इच्छाच नसेल तो निवडणूक लढेल. एक शेवटचा एक प्रश्न आहे की पी राजनचं एक वक्तव्य आहे की उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री औरंगजेबची कबर हटून त्या ठिकाणी शौचालय बांधावे अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली. तुम्हाला काय वाटतं काय? कोणाची काय मागणी याच्यापेक्षा सरकार त्याच्यावर विचार करेल.